जीवनामध्ये असा एखादी मित्र शोधून ठेवा किंवा जीवनामध्ये अशी एखादी मैत्रीण शोधून ठेवा की तिनं असं प्रेमानं आपल्या डोक्यावरून हात फिरवावा. तिच्या हातामध्ये अशी जादू असू द्या महाराज, तिच्या हातामध्ये अशी जादू असू द्या की तिचा हात फिरला की आपलं आयुष्य वाढायला पाहिजे. विठ्ठल काहीच नाही, गेल्यानंतर शून्य किंमत आहे महाराज या शरीराची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. इथं काय आपलं तिथं काय, तिथं बी काहीच नाही. इथं चांगलं केलं तर वरती भोगायला मिळेल काय, इथं जर पुण्य केलं तर वरती भोगायला मिळेल. इथं जर पुण्य केलंच तर वरती काय करणार आहे. ही कर्मभूमी आणि ती भोगभूमी आहे. इथं कर्म करायचं वरती जाऊन भोगायचं, कारण तिथं पुण्याचा क्षय झाला की पुन्हा इकडे यायचंय. जव पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा इकडे यायचं. मग जर हा जन्म मरणाचा फेरा थांबवायचा असेल, याला कुठं ब्रेक लागायचा असेल ना महाराज, तर जीवनामध्ये असे काहीतरी कर्तबगारी करून टाका. जीवनामध्ये असं काहीतरी नावलौकिक करून टाका की पुन्हा जन्माला येण्याचं कामच पडू देऊ नका. नका पडू देऊ महाराज. अरे सांगेल तुम्हाला, अरे गेल्यानंतर या शरीराची किंमत शून्य आहे. किती कमवलं याला महत्व नाही, किती कमवलं याला महत्व नाही. गेल्यानंतर कसा होता याला खूप मोठं महत्व आहे महाराज. एका मेलेल्या आत्म्याची कहाणी सांगतो तुम्हाला, ऐका. हे जाणार आहे, एक दिवशी संपणार आहे, याला किंमतच नाही महाराज. याच्यामध्ये जोपर्यंत आहे, याच्यामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत याला किंमत आहे. याच्यातला राम निघून गेला की याची किंमत कमी होते. आणि तुम्हाला सांगू का, महिला मंडळ खरं सांगा, तुमले आपला माणूस म्हटला राम कधी कस बर सांगा बरं, खरं सांगा, शपथली सांगा, मरतीरात चालू शे कोणीच नाही आठी. तुमले माणूस म्हटला राम कवई दिखो सो, तुम्ही माणूसले राम कवई म्हणतीस. आधी ध्यान मग बटन तुमनं बरं हात लोंगणी बोटे तुमनं ध्यान, बरोबर आहे ना. बाबा जावायला लागणार की डांग 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 डांग, मग तुम्ही आराम मारा. मनारा मनाराम राम, ही शोकांतिका आहे जीवनाची. अरे आयुष्यभर त्याच्यातला राम कळला नाही, आणि जेव्हा याच्यातला राम निघून गेला तेव्हा माझी माय त्याला राम राम म्हणते. शून्य किंमत आहे या शरीराची. एक तरी बाई असं वरबोट करा बरं. इथल्या बाया पटेल आहेत ना, एक बाई वरबोट करा मला सांगा बाबा, मी मन करणार बाबा रोज सकाळी राम म्हणे नाराय महाराज बा, उठाना राम, चहा पिल्याना राम, नाश्ता करल्याना राम, आंग धुल्याना राम. करा करा म्हणा, पैसा कापले जा, एक बोर्ड करले जा रवी बापू वाटे. काल ती बाई तरी चौक मा बोर्ड लाई द्यायच्या, एखादी बाई तर वर बोर्ड करा राम म्हणणारी. मी अख्खा महाराष्ट्र फिर राहिनो, रोज विचार राहिनो, एक बी बाई सापडीन राहिनो मला राम म्हणणे. भले सोन्यान बाप, पप्यान बाप, रव्यान बाप, नान्यान बाप असं म्हणतील. तो राम काय इथलं राम ना तुमनं इथलं काय वाईट आहे मला ते समजून राहिलं. ही शोकांती काय बरं, तुमनं जाऊ द्या, तुमना बद्दल बी काही म्हणणं नाही, मना बी घर नाही ना. मी 3 मागे 6-7 महिना जायला लागेल मला राम म्हणत जाय असं. ते म्हणे तो राम कथा, तू राम कथा. अरे नाही किंमत महाराज याला. याच्यातला राम गेल्यानंतर याची किंमत कमी होते, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत याच्यामध्ये राम आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, तई भ्रांती से कामू विषयावरी. अरे विषय बाहेर गेले की राम आतमध्ये येतो, पण जोपर्यंत राम आतमध्ये येत नाही तोपर्यंत विषय बाहेर जात नाही. दोष आपला नाही. कैकईला अयोध्येतला राम कळला नाही मा, ही शोकांतिका आहे. ज्या दिवशी राम वनामध्ये गेला त्या दिवशी कैकईला राम कळला. त्या दिवशी कैकईला माझ्या मायले कुठून राम कळणार आहे महाराज, कुठून कळणार. तो मेलेला आत्मा विचार करतो एक दिवस, अरे मी जगलो कुणासाठी, कुणासाठी जगलो. दसरा दिवाळी यायची, मला वाटायचं माझी सखे सोयरे जवळचे लांबचे सगळे मला कपडे आणतील. थकलो होतो पण कुणीच कपडा आणत नव्हता. पण ज्या दिवशी मी मेलो ना
त्या दिवशी माझ्यासाठी सगळ्यांनी कपडा आणला आणि तो कापड जेव्हा पाहिला ना तेव्हा मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, जगलो कुणासाठी. मला लखवा झाला होता शिवरंजनी माझा, मला लखवा झाला होता. मी खाटीवर पडलो होतो. घरामध्ये बरीच मुलं होती, नातू होती, पंतू होती. मी प्रत्येकाला आरोळी देत होतो, अरे मला उचला, मला आधार द्या. माझ्या जवळून सगळी जायची पण मला आधार नाही द्यायची. पण ज्या दिवशी मी मेलो ना, ज्या दिवशी मी मेलो ना त्या दिवशी ही घरातली सगळी लोक मला आधार द्यायला लागली. त्यांनी जेव्हा मला आधार दिला ना ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलं तेव्हा मला खरंच वाटलं रे मी कुणासाठी जगलो, कुणासाठी जगलो, कुणासाठी जगलो. जगायचं तरी कुणासाठी. ज्यांच्यावर विश्वास होता त्याच लोकांनी मला उचललं. ज्यांच्यावर विश्वास होता त्याच लोकांनी मला उचललं, खांद्यावर खांद्यावर उचललं, स्मशानामध्ये घेऊन गेले. तिथं एकानं अशी चिता बनवली. त्या घरच्या लोकांनी मला किरडीवरनं उचललं, चितेवर ठेवलं. ते जेव्हा मी पाहिलं ना त्या दिवशी मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी. चितीवर मला ठेवल्या गेलं, वरून लाकडं रचल्या गेली. म्हातारा अपोरा जळू नये म्हणून एकानं राखेल ओतलं. म्हातारा अपोरा राहू नये म्हणून एकानं वरून राखेल ओतलं. माझ्या पप्याला लहानपणी चटका लागला होता. चटका पप्याला लागला होता पण मी 3 दिवस रडलो होतो. माझ्या पप्याला चटका लागला होता, चटका पप्याला लागला, मी 3 दिवस रडलो होतो. पण त्याच पप्यानं जेव्हा हातामध्ये काड्या घेतल्या आणि मला पेटवलं ना त्या दिवशी मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी. माझं दहन जळत होतं तेव्हा मी स्मशानामध्ये एकटा होतो. माझं दहन जळत होतं, मी स्मशानामध्ये एकटा होतो. मी जळत असताना उघड्या डोळ्यानं पाहत होतो. एक जण हातामध्ये माईक घेऊन आलेल्या लोकांना सांगत होता जेवण तयार आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. ते शब्द जेव्हा कानावर पडले ना तेव्हा मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी, जगलो कुणासाठी. कीर्तनकार वेळेवर आला नाही तर लोक 3 तास थांबतात. कीर्तनकार वेळेवर आला नाही तर लोक 3 तास थांबतात. व्याही जेवायला आला नाही तर 2 दिवस थांबतात. पण जी लोक मला माझ्या अंतविधीला आली होती ना, माझी वेळ 4ची होती, 4:30 झाले होते. सगळ्यांच्या मुखामध्ये एकच शब्द होता, वेळ 4ची होती 4:30 झाले, वेळ 4ची होती 4:30 झाले. ते शब्द जेव्हा कानावर पडले ना तेव्हा मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी. तिसऱ्या दिवशी राग सावरण्यासाठी घरातली अख्खी लोक आली हो. तिसऱ्या दिवशी राग सावरण्यासाठी घरातली अख्खी लोक आली. त्यांनी कपाळावर रुपया लावला होता. त्यांनी कपाळावर रुपया लावला होता. तो शोधता शोधताना 2 तास गेली तरी वेळ कळला नाही. पण जेव्हा माझा रुपया सापडला तेव्हा माझं राखोंड जमा केलं. ते करत असताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि मला खरंच वाटलं रे मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी, मी जगलो कुणासाठी. मंडळी हात जोडून विनंती करेल जर जगायचं असेल ना तर देवासाठी जगा आणि मरायचं असेल तर देवासाठी मरा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पुजारती की, पूजा करते ही मन में ख्याल आ गया. माँ बाप की सेवा
गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया। तन धोया मगर मन धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा। अरे ऐक प्राण्या तुला सांगितो उत्तम नरदेई, उत्तम नरदेई। भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही, जोवर कोडी तोवर प्राण्या भलाई भोगावी, भलाई भोगावी। जातो पुढे तुनी आत्मा निघोणी तेथे कोणी नाही, मेला मेला म्हणून सुटते रडण्याची गाई, रडण्याची गाई। मांडील्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई, ठेवले लवलाई। घातली आंघोळ कोठे भिजले पोठे नाही, भिजले पोठे नाही। घेऊन गेले शमशानामध्ये तेथे कोणी नाही, तेथे कोणी नाही। बाप रडतो पैशासाठी पोटी पुत्र नाही, पोटी पुत्र नाही। भाऊ रडतो भावासाठी म्हणे भूज नाही, म्हणे भूज नाही। बहीण रडते चुडी बांगडी अंतरले बाई, अंतरले बाई। बायको रडते 3 दिवस मग दुसऱ्या पायी, मग दुसऱ्या पायी। तुम्हाला सांगू का, गावामध्ये जर मौत झाली ना, म्हातारी जर मिली नाही एखादी, मी 1 तास पहिले जाऊन बसतो अक्का तिथं, 1 तास पहिले। तुम्ही म्हणाल बाबा कशा करता दादा तुम्ही 1 तास पहिले? मला काय तडे वाय नाही उचलणार राहतेस का? पण मी गंमत दाखवता तडे काय गंमत दाखवता सांगतो तुम्हाला, ऐका आता। मी जातो गावामध्ये जर एखादी म्हातारी मेली ना, मला सवय ती, मी गंमत पाहण्यासाठी जातो। मग तिथं काय गंमत पाहण्यासारखे, मी गंमत अशी पाहतो तिथं, ऐका बरं। गेला की मी एखाद्या ओट्यावर बसून राहतो, मग ती म्हातारीन जर 4 ना टाइम राहणार ना, मग गलीमधल्या 4-5 म्हाताऱ्या येतीस, त्या म्हाताऱ्या काय करतीस, अशी एवढी डेगडी जामलतीस, मग ती डेगडी तपाडायला ठेवतीस, पाणी पाणी तपाडाले। मग 12 वाजेपासून तर 4 वाजेला पाणी तपसते ती डेगडी अशी संता मोडी ती कथा येसा घर मग इगो आम्ही इथली तपाडाय ना 4-5 घंटा डेगडी तपाडतात। जी बी बाई ती बी लाकूड लावा, जी बी बाई ती बी लाकूड लावा। मग आणि म्हातारी अशी अंगदवा करता बाहेर काढी, आणि ना म्हातारी अंगदवा करता, मग त्या म्हाताऱ्या काय करते, ओ बाई लय ती डेगडी लय तू बरं गरम पाणी नाही, मग आणि गरम पाणी डेगडी आणि मग आणि ना पाणी टाकत आहे, मग ते अंग धुतच ना, ती अशी पद्धत आहे आपल्यामध्ये। आपण ते गंगाळमध्ये अंग धुता बरोबर आहे ना, ते गंगाळ कशाचं राहतं, तांबानं। मग असं शास्त्र आहे का तांबानं गंगा आहे अंग धुवा असं मरेल माणूस, जित्तानं धुवा मरेल न धुवा त्याबद्दल वाद नाही, पण जित्तानी बी त्यानं माझं धुवा असं शास्त्र आहे। जर तांब्याच्या भांड्यामध्ये आंघोळ केली तुम्ही, म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन जर आंघोळ केली तर शरीरातले रोग निघून जातात। तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी पिलं तर आतले रोग नाही शेवतात। पण आपला असं उलटा धंदा आहे, आपण 4000 न गंगायला येतोस, पोतडीमा बांधीन वरतून ठेवतोस आणि त्या प्लास्टिकने बादलीस मागे दुरानू बरं। त्या बादल्या कोणत्या, केशेसवर लिहिल, म्हणजे कितला येडा धंदा आहे आपला, खरं आहे की नाही? हा, ते काय फॅड घुसणं काय झालं तुम्हाला जाऊ का, मी एकदा पारोळ्याला कीर्तनाला गेलो होतो। हा, मग ते पारोळ्याला आहे ना, त्या कोबी भेटस, कोबी कोबीना गड्डा तर ते कोबी गच्ची लावतोस त्या। मग मी कीर्तन करीन सकाळी सकाळी घर जाऊन होतं, मग एक लोट गाडीवाला आराम मारायला 10 में 3 मी म्हणतो 10 रुपये मग 3 कोब्या भेटणार बुवा। मग मी काय केलं, आबा 3 कोब्या लिहिणार, एवढा गड्डा 10 रुपये मग 3, आणि पिशी बी होती पण पा मला कसं वाटणं गरगो की बाई आपली शाबास किती बुवा, म्हातारा 3 कोब्या आणण्यात बुवा 10 रुपया, मग 3 कोब्या 3 हप्ता लावून पुरतीने एवढल्या होत्या। मग मी मोठा रुबाब मग गरगो गाडी मिडी लाई पिशी काढी, ते कोबीस थैली वाटा चढायला लागलो। भाई म्हणे बाबा काय आणा, म्हणे म्हणतो कोब्या, म्हणे कितल्या, म्हणतो 10 रुपया मग 3 कोब्या आणण्यात, म्हणतो म्हणे काय 10 रुपया मग 3 कोब्या आणण्यात। मी इथला डोकान केशी तिनं 3 बादल्या लिहिण्यात, म्हणजे व तिला म्हणतो बट जावी काढीन ती द्यायला, मोठा टप लिहिली घरी। म्हणजे अरे मला सांगायचंय काय, आपण ते गंगाळ घेतो कशासाठी, त्याचा वापर करतो कशासाठी? ठीक आहे, माझं असं दुमत नाही तुम्ही त्याच्यामध्ये आंघोळ करू नका मेलेले माणूस, पण पहिले आपण तर करीले, आपण ते घरामध्ये ठेवून देतो आणि मग म्हातारा गाय घेतो ते गंगाय काढलाय तर बरं आण गंगाय। म्हातारी म्हणे लयाची डेगडी आण टाक पाणी, एक म्हातारीने हात घाला उभीन कडक शेव माय
मग एक म्हणे थंड टाक, मग टाक थंड, ओ माय थंड होई गे हो, आखो कडक टाक, आखो कडक टाक, आखो कडक होई, ओ बाई कडक होई गे हो, टाक थंड, आखो टाक थंड. आणि ती म्हातारी 3 महिने झाली बिगर अंगदान पडेल होती घरमा. खरं सांगा कोण गलेली जावा बरं. हा जवलोंग तिनामा राम होता, जवलोंग तिनामा जीव होता, तवलोंग एक बी गली मधली बैला असं वाटणं नाही का की तीन घर जावं बा तिना पोरले सांगू का रे कुत्रा सोयीनं खाई राय ना म्हणजे त्यांना अंग तर पुसा रे. ते कोण लिहू नका. ती गेल्यानंतर मग म्हणा थंड टाक गरम टाक म्हणत असं मत चालच ना. पहिले त्या म्हाताऱ्या बुचकाडवा त्या गरम पाणी मग आणि धाबावर 12 दिन लोक सुकाट टाकवा तिथले. जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतइयो रामा, मरे बाद पछतइयो. मुठ भर चावल धावे धर के, मुठ भर चावल धावे धर के, कौआ बाप बुलइयो रे. भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे तरियो. पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो. असली नाग जब निकला घर में, असली नाग जब निकला घर में, बेला ना उत्पयो रे. भजन बिना कैसे करियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे करियो. एक कबीरा सुन भाई साधु, झूठा नामन करियो रामा, झूठा नामन करियो. सच्चा बिचारा भूखा मरे, सच्चा बिचारा भूखा मरे, झूठा मलिदा खाइयो रे. भजन बिना कैसे करियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे करियो. अरे बाप रडतो पैशासाठी, पोटी पुत्र नाही, पोटी पुत्र नाही. भाऊ रडतो भावासाठी, मणी बुध नाही. बहीण रडते चुडी बांगडी, अंतरले बाई, अंतरले बाई. बायको रडते 3 दिवस मग दुसऱ्या बाई. चला मला 2 मिनिटं मांडायचंय. बाप गेल्याचं दुःख मुलांना होत नाही, मी या मताचा नाही. माझा शब्द नक्की ऐका बरं व्यवस्थित. मला मांडायचं काय, मला सांगायचं काय ऐका. बाप गेल्याचं दुःख मुलांना होत नाही, मी या मताचा नाही. पण जे मुलींना होतं ते मुलांना होत नाही, मी या मताचा आहे. मग तुम्ही म्हणाल बाबा असं का म्हणता, का आरोप लावता. मी आरोप नाही लावत मुलांवर. मला रिअल मांडण्याचं माझा स्वभाव आहे. कोणी बोलावं नको बोलावं, नवीन राम राम घालो नको घालो, आपल्याला जे व्यासपीठावर बोलायचं ते बोलायचं. बाप गेल्याचं दुःख जे मुलींना होतं ते मुलांना होत नाही. मला सांगायचं असं आहे की बाप गेल्याचं दुःख मुलांना होत नाही, मी या मताचा नाही. मुलांना होतच, पण जे मुलींना होतं ते मुलांना होत नाही, मी या मताचा आहे. का म्हणतो असं सांगेल तुम्हाला. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी मुलीचा अर्ध माहेर गेला. बाप गेला की मुलींचं माहेर संपतं, मला असं वाटतं. कारण बाप बाप असतो. ज्याचा जातो ना त्याला विचारा बाप काय असतो. बाप गेल्याचं दुःख त्या गेलेल्या लेकरांना विचारा. आई बाप गेल्याचं दुःख जर बघायचं असेल तर तुम्हाला आळंदीला जावं लागेल. कारण कुठलीच माय कुठलाच बाप असं वाटत नाही की आपल्या पोराचं हित व्हावं नये. बरेच मुलं असं म्हणतात माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं. मी त्या मुलांना सांगेल बाप मुलांसाठी काय करतो, लेकरांसाठी काय करतो. माझ्या लेकरांची मुंज व्हावी, माझ्या लेकरांना आळंदीमध्ये स्थान मिळावं. माझ्या लेकरांनी आळंदीत जाऊन आळंदीच्या लोकांमध्ये खेळावं. माझ्या मुलांनी आळंदीमध्ये भिक्षा मागावी. तुम्ही द्याल तो न्याय मला मंजूर आहे, फक्त मुलांसाठी. मुलांसाठी बाप बाप असतो. बाप बाप असतो, जीवनातलं माप असतं. तो कधी रागवला ना तर वरून राग दिसतो, आतून त्याच्या पोटात प्रेम असतं, त्याला बाप म्हणतो. त्याच्याकडनं जर लेकराला एकदा मारलं गेलं ना तो रात्री 11 पर्यंत झोपत नाही. तो बाप असतो.
तो जीवनातला बाप गेला, सर्वस्व संपलं महाराज. ताई मला सांगितलं आबांनी की जेव्हा बापाला उठवून तुम्ही घरामध्ये नेत होते, बाहेर फिरायला घेऊन जात होते, त्यांची सेवा करत होते, ती संधी पुन्हा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. जी झाली त्याला तुमचं भाग्य. जे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वाटेवर आलं ते आपलं प्रारब्ध समजा. प्रारब्धाची जोडे दहन, प्रारब्धाची मिळे मान. जीवनाचा संकल्प होता बापाची सेवा करायची, तो संकल्प पूर्ण झाला. मी तरी असं म्हणेल त्या बापाने एकच वचन केलं असेल पांडुरंगाशी, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस त्यांचा तुम्ही गोड केला, गोड केला. गेला बाप, गेलेला पुन्हा कधी परत येतच नाही. एका लेकराचा बाप गेला होता, संध्याकाळची वेळ होती, शेजारचा पोरगा पतंग उडवत होता. हे लहानसं पोरग त्याच्याजवळ गेलं, त्याला सांगितलं, अरे माझा बाप जाऊन 8 दिवस झाले, मला जरा पतंग दे ना. त्यानं सांगितलं, घरी जा, तुझ्या आईला सांग, तुझ्या बाबांना सांग, मला पतंग घेऊन दे म्हणून. काय करायचं रे तुला पतंगाला? त्या मुलानं सांगितलं, काय करायचं सांगू तुला. पतंगा 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 जरा बसेल का, बाप गेला देवा घरी, निरोप त्याला देशील का. विठ्ठल पंत रखुमाई माता आळंदीतल्या ब्राह्मणांकडे जाऊन त्यांना सांगतायत, काय सजा द्यायची असेल ती मला द्या, काय करायचं असेल ते आमचं करा, आमच्या मुलांना का. चूक आमची असेल तर सजा आम्हाला, आमच्या लेकरांना का. माझ्या ज्ञानाची मूंज व्हावी, माझ्या निवृत्तीची मूंज व्हावी, सोपानाची मूंज व्हावी. अरे 5 वर्षाची मुक्ता दिला हो न्याय त्या लोकांनी, ते अंत प्रायचित्त. जड पावलानं विठ्ठल पंतानं घर गाठावं. रखुमाई मातेनं विचारावं, दिला का हो न्याय आळंदीतल्या लोकांनी. मानेनं होकार दिला. रखुमाई मातेनं विठ्ठल पंतांकडे भरल्या डोळ्यानं बघितलं, म्हणजे माझ्या मुलांची मूंज होईल. ज्ञाना रे सोपाना मुक्तेला साबारा. दिवसभर पोरं सोबत खेळली, रात्रीचं जेवण झालं, निवृत्ती ज्ञाना सोपाना मुक्ता चौघही लेकरं झोपली. आणि रात्री 12ची वेळ विठ्ठल पंताने आरोळी दिली, रुक्मे उठ लवकर, निघून जायचंय कायमचं का म्हणून. माझ्या मुलांची मूंज व्हावी, माझ्या मुलांना आळंदीमध्ये स्थान मिळावं. काय करतात व आईबाप आपल्यासाठी. निवृत्ती दादांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला, ज्ञानाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला, ज्ञानाला कडकडून बिटी मारली. ज्ञाना, अरे 5 वर्षाचं लेकरू, याची आई तू आहे, बाप तू आहे, सांभाळ सांभाळ यांना. कासावी सप्राण
जीव तळवळे असावीच प्राण जीव तळवळे असावीच मुक्ताला सांभाळ बाबा. अरे रात्रीचा रात्री देहांत प्रायचित्त. वा काय नाही करत रे बाप लेकरांसाठी, काय नाही करत माय बाप लेकरांसाठी देहांत प्रायचित्त घेतलं. तरी या कर्मठ लोकांनी महाराज माझ्या माऊलींना नाही समजून घेतलं, नाही समजून घेतलं. अरे जोपर्यंत माऊली होते तोपर्यंत खायला अन्न मिळत नव्हतं. लोक चोरीमध्ये माती टाकत होते. ज्ञानारे ज्ञानारे आज चांदीच्या ताटामध्ये माऊलींना नैवेद्य जातोय, सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य जातोय. अंगावर कपडे नसायचे, आता लोक कपडे वाहतायत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित. मला सांगायचं हे काय बापा, मातृदेव भव पितृदेव भव. बस मी तरी सांगेल, जीवनामध्ये कुठल्या तीर्थावर नाही गेला तरी चालेल, गेल्याशिवाय राहू नका. कुठली पायवारी नाही केली तरी चालेल, पायवारी केल्याशिवाय राहू नका. पण आपले जिवंत आई बापांची सेवा करा. जाताना त्यांचा एक आशीर्वाद प्राप्त करून घ्या. हे 2 दिवस जर निघून गेले ना, जाऊ द्या रे. हे 2, 4, 5, 10 वर्षापासून लोकांकडे पैसा घेतोय, पूर्वी पैसा नसायचा महाराज. त्यांनी फाटलेल्या धोत्रांना गाठी बांधल्या आहे. रात्रंदिवस काबाळ कष्ट करून हा संसार उभा केलाय. त्यांची अपेक्षा एकच असते, फक्त मी जेव्हा जाईन ना तेव्हा फक्त माझा दिवस गोड व्हावा. बस शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बापा आमचा गोड झाला, पण त्याच्या मागचं कारण होतं आमच्यासाठी वेळ चांगली होती, आमच्यासाठी संधी प्राप्त झाली होती, संचितानं बुद्धीला सहाय्य केलं होतं, म्हणून आम्ही त्या पाय वाटेनं गेलो. येणे पण ते माझी चालली पाऊले, दर्शन झाले संता पायी. त्या संत साधू संतांचं दर्शन झालं. संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज जडून जा. मग राम नामे मग नाम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि एकदा का जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली तर कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या साधू संतांचं दर्शन झालं, त्याचा परिणाम असा झाला, त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाले. घरातला अख्खा दोष निघून गेला आणि हे जे काळ पिंड होतं हे पुनीत झालं. याच्या मागचं खरं कारण होतं, येणे पण ते माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. विठोबा रखुमा बार घुमाई 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 बार घुमाई
गोपाळ गोपाळ